हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर आज आहे शुक्रवार संध्याकाळ आणि आम्ही आलो आहोत पिक्चरला. तर पिक्चर आहे धुरंधर. तर इथे मी पॉपकॉर्न घेतले आहे आणि आता मी कोल्ड्रिंकसुद्धा घेणार आहे. तर इथे सेल्फ सर्व्हिसनेच आपल्याला कोल्ड्रिंकसुद्धा घ्यावी लागते, सिलेक्ट करून कुठलं ड्रिंक हवं आहे. आणि हे डेकोरेशन तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर असं सिलिंगला डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा झाला मूवी सुरू आणि इथे आहे रणवीर सिंगची एंट्री. आणि मूवी खरंच खूप छान होता. आणि इथे इंटरव्हलमध्ये आम्ही थोडंसं बाहेर आलो होतो फिरायला. तेव्हा बघितलं तर इथे खूप छान असं सांताक्लॉजचं ख्रिसमस डेकोरेशन होतं, जे मला खूप आवडलं. आणि मग आम्ही थोडे फोटोशूटसुद्धा केले. आणि हे होते नेक्स्ट डे मॉर्निंग, सॅटर्डे मॉर्निंग, जेव्हा इथे वातावरण खूप सुंदर असं छान आहे पावसाचं आणि थोडं धुकं पण आहे. तर त्याच्यासाठी आज मी बनवते आहे ताकातले पोहे. तर ताकातल्या पोह्यांसाठी मी पोहे आणि ताक मिक्स करून घेते छान प्रकारे. पण मी ताकामध्ये मीठ वगैरे आत्ता काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त प्लेन ताक आहे आणि पोहे आहेत. तर हे छान मिक्स करून घेते मी आता. आणि मिक्स केल्यावर तुम्ही बघू शकताय की थोडं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ताक आहे, जे मी मुद्दामून ठेवलं आहे की ते आंबट बनायला छान. मग तोपर्यंत मी आता तडका बनवते आहे. तर तडका बनवण्यासाठी मी इथे पॅन घेतला आहे, तडका पॅन. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं. आणि हे मी आता छान असं तडतडू देणार आहे. आणि हे छान तडतडल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी छोटी वाटी शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण असे खरपूस छान लाल भाजून घ्यायचे का कुरकुरीत लागतात. आणि 2 छोट्या हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे आणि थोडासा कढीपत्ता. हे दोन्हीसुद्धा मी आत्ता टाकून छान परतवून घेणार आहे. तर हे छान असा तडका तयार झाला आहे. मग आता याच्यात थोडी पाव चमचा हळद टाकायची आहे. आणि हे सर्व आपल्याला आता पोह्यांमध्ये टाकायचं आहे, जे आपण ताकात भिजवले आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे छान मिक्स झाल्यानंतर इथे तुम्ही आता ॲड करू शकता 2 चमचे मीडियम साईजचे साखर. आणि त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा कांदा. कांदा मी लाल घेतलेला आहे, ज्याची चव याच्यात खूप छान लागते, लाल कांद्याची. तर हे सर्व आपल्याला आता मिक्स करायचं आहे. आणि मग 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट, किंवा तुमच्याकडे ओलं नारळ असेल खवलेलं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि अर्धा लिंबू. तर लिंबू आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आपण, आंबट आवडत असतील तर. आणि मग हे खूप छान असे मिक्स करायचे आहे. आणि मग आपले ताकातले पोहे रेडी आहेत. हळदसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही हळद टाकू शकता, नाही तर नाही. आणि थोडी कोरिएंडरने